दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. न्यायाधीश पंकजा मुंडे आता गोपीनाथकडे निघाले. आपल्यासोबत पंकज ताई ताई काय सांगाल? साहेबांची पुण्यतिथी आहे, आपण गोपीनाथकडे निघाले, काय सांगाल? काय सांगायचं, आजचा दिवस तसा आमचा खूप चांगला नसतो, पण जे आम्हाला प्रेम करणारे आमचे नातेवाईक आहेत, स्नेही आहेत, ते येतात आणि आम्हाला असं धैर्य वाटतं. आणि मुंडे साहेबांचं प्रतिमा आणि असं व्यक्तिमत्व होतं की त्यांच्या आजूबाजूला दुःख टिकू शकत नव्हतं. तर जरी किती दुःख असलं तरी आजच्या ह्याला एक समारोहाचं स्वरूप येतं. मनामध्ये जरी दुःख असलं तरी मुंडे साहेबांसाठी लोकांना मी आवाहन करूनही बऱ्यापैकी लोक आलेले आहेत. आम्ही फक्त दर्शन घेणार आहेत, बाकी आज काही वेगळा कार्यक्रम नाही. काय कार्यक्रम असतं नेमकं? अत्यंत साधेपणे पुण्याची साजरी केली. कार्यक्रम आम्ही काहीही असे वेगळे जाहीर केलेले नाहीत, कारण आपल्याला प्रधानमंत्री मोदीजींनी आवाहन केलं आहे आणि आपण इथे थोडं पेट्रोल डिझेलचा सगळीकडे प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात इथे लोक येतात, जवळपास लक्षभोजन असतं, कीर्तन असतं आणि मग त्यांची जायची व्यवस्था अडचणीची होऊ नये म्हणून आम्ही यावेळी कार्यक्रम रद्द केलेला आहे. तर कार्यक्रम काही नाही, मुंडे साहेबांचं दर्शन हाच कार्यक्रम आहे. दरवर्षी पंकजा मुंडे काही संकल्प करणं, याविषयी मुंडे साहेबाला आवडेल असं एक आपण संकल्प करणं, नेमकं काय संकल्प असणार आहे तो? आता तो तिथे सुचेल, मला तसं काही ठरवलेलं नाही आहे मी, म्हणून लोकांना म्हणलं पहा काय सुचतं, म्हणजे खरंच नाही डोक्यात काही आता. ते पंकजा मुंडे आता गोपीनाथकडे निघाले. कॅमेरा पर्सन कृष्णा स्वामी, संभाजी मुंडे, प्रधान योजना, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.